जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूर शहरातील महिला हॉस्पिटल ते सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापर्यंतचा होडगी रस्ता आधीच सुस्थितीत असताना त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे कामही पूर्ण झाले. मात्र या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्याची उंची वाढल्याने त्याला जोडणारे तब्बल 26 रस्ते खाली गेले, तर एकूण 86 ड्रेनेज चेंबरपैकी 16 चेंबर आणि महत्त्वाच्या जलवाहिन्या थेट काँक्रिटीकरणाखाली गाडल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेली पावसाळी गटार व्यवस्था करणे अपेक्षित असताना त्याकडेही पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. महिला हॉस्पिटल ते सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापर्यंतचा रस्ता वापरण्यायोग्य आणि तुलनेने चांगल्या स्थितीत असताना त्यावर नव्याने काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय का घेण्यात आला, हा पहिला प्रश्न आहे. रस्ता काँक्रिटीकरणापूर्वी अस्तित्वातील जलवाहिन्या, ड्रेनेज चेंबर, विद्युत वाहिन्या, पावसाळी पाण्याचा निचरा आणि जोड रस्त्यांची पातळी यांचा सर्वंकष अभ्यास होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष कामानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून या बाबींचे नियोजन पुरेसे झाले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँक्रिटीकरणामुळे मुख्य रस्त्याची पातळी वाढल्याने त्याला जोडणारे तब्बल 26 रस्ते तुलनेने खाली गेले आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जोड रस्त्यांची पातळी योग्य पद्धतीने समायोजित केली नाही तर वाहन चालकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होण्याबरोबरच पावसाळ्यात पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि अपघाताचा धोका वाढू शकतो. या कामातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एकूण 86 पैकी तब्बल 16 ड्रेनेज चेंबर काँक्रिटीकरणाच्या खाली गेल्याची माहिती समोर येत आहे. जर चेंबर प्रत्यक्षात काँक्रीट खाली कायमचे झाकले गेले असतील तर भविष्यात ड्रेनेजची साफसफाई, देखभाल किंवा दुरुस्ती करताना मोठी अडचण निर्माण होऊ शकते. याचबरोबर महत्त्वाच्या जलवाहिन्या रस्त्याखाली गाडल्या गेल्या असल्यास भविष्यात गळती किंवा पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी पुन्हा काँक्रिटीकरण फोडावे लागू शकते. म्हणजेच आजचा खर्च भविष्यात पुन्हा मोठ्या खर्चाचे कारण बनू शकतो. सोलापूरसारख्या शहरात मुसळधार पावसाच्या वेळी रस्त्यावरून पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था अत्यावश्यक आहे. मुख्य रस्त्याची उंची वाढवताना दोन्ही बाजूंच्या पावसाळी गटारांचे नियोजन झाले नसेल तर रस्त्यावर पडणारे पाणी कुठे जाणार, हा मूलभूत प्रश्न आहे. रस्ता मजबूत असणे जितके महत्त्वाचे तितकेच त्या रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य असणे महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत केवळ काम सुरू ठेवण्यासाठी काम सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर जर ड्रेनेज, जलवाहिनी आणि जोड रस्त्यांच्या समस्या निर्माण झाल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी पुन्हा रस्ता खोदावा लागू शकतो. त्यामुळे तांत्रिक त्रुटींची तपासणी करून त्या दूर होईपर्यंत काम थांबवणे हा सावधगिरीचा आणि सार्वजनिक हिताचा निर्णय ठरू शकतो. आधी त्रुटी शोधणे, त्यावर तांत्रिक उपाय निश्चित करणे आणि त्यानंतरच काम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. या कामासाठी स्वतंत्र तांत्रिक पाहणी करून खालील बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. नंबर 1, 26 जोड रस्त्यांचे लेवलिंग. मुख्य रस्ता आणि जोड रस्ते यांच्यातील उंचीचा फरक मोजून प्रत्येक जोड रस्त्याचे योग्य पद्धतीने लेवलिंग करणे आवश्यक आहे. नंबर 2, 16 ड्रेनेज चेंबर पुन्हा उपलब्ध करून देणे. काँक्रीट खाली गेलेले चेंबर शोधून त्यांना योग्य पातळीवर आणणे आणि भविष्यात देखभालीसाठी सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. नंबर 3, जलवाहिन्यांचे मॅपिंग. रस्त्याखाली असलेल्या सर्व जलवाहिन्यांचे अचूक लोकेशन नोंदवून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. नंबर 4, पावसाळी गटार व्यवस्था. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य क्षमतेची स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था करून तिचा अंतिम निचरा कुठे होणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. नंबर 5, भविष्यातील दुरुस्तीचा विचार. पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज किंवा इतर युटिलिटीमध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण काँक्रीट रस्ता फोडण्याची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक ठिकाणी ॲक्सेस चेंबर किंवा योग्य युटिलिटी कॉरिडॉरचा विचार करणे आवश्यक आहे. आणि नंबर 6, स्वतंत्र तांत्रिक ऑडिट. काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी महानगरपालिका, संबंधित अभियंते आणि आवश्यक असल्यास स्वतंत्र तज्ज्ञांकडून संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. रस्ता काँक्रिटीकरण म्हणजे केवळ जुन्या रस्त्यावर काँक्रीट टाकणे नव्हे, त्याखालील जलवाहिन्या, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असते. आज रस्ता चकाचक दिसला पण उद्या पाईपलाईन फुटल्यामुळे तोच रस्ता पुन्हा फोडावा लागला तर नागरिकांच्या पैशांचा आणि वेळेचा अपव्यय होईल. म्हणूनच प्रश्न असा आहे की रस्ता किती मजबूत झाला यापेक्षा त्याचे नियोजन किती मजबूत होते याचा विचार झाला पाहिजे.
होडगी रोडचे काम थांबवण्यात आले असेल तर त्याकडे केवळ विकास कामाला अडथळा म्हणून पाहण्याऐवजी त्रुटी दुरुस्त करण्याची संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे. कारण सार्वजनिक निधीतून होणारे काम एकदाच आणि योग्य पद्धतीने झाले तरच नागरिकांना त्याचा दीर्घकालीन फायदा मिळेल. जनशक्ती न्यूजचा सवाल: चांगला रस्ता काँक्रीट करण्यापूर्वी त्याखालील व्यवस्था तपासली होती का? 26 जोड रस्त्यांच्या लेवलचा सर्वे झाला होता का? 16 ड्रेनेज चेंबर आणि जलवाहिन्यांसाठी भविष्यातील दुरुस्तीचे नियोजन काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोलापूरकरांच्या पैशातून होणाऱ्या या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची? पहले का रास्ता अच्छा था पहले क्या? का रास्ता बहुत अच्छा था. अच्छा अभी ये चुप उल्टा त्रास करके छोड़िए रास्ता बना के. हाँ? अच्छा अभी और वो पूरा भी करे नहीं, हाँ आधा सारा करके छोड़ दिए लोग. अच्छा, कुछ नीचे ड्रेनेज लाइन है, पाइप लाइन है. ड्रेनेज लाइन का वो इशू आ रहा था, बोलते उसके बारे में भी पानी आने जाने का त्रास है बोल के, और उसके बारे में काम रुका है अभी. हाँ. अब ये कब तक चलने वाला है ऐसा? सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330.